जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक नववा गुणरूपनाम. समास आठवा देहांत निरूपणनाम. श्रीराम समर्थ. ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले. जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका. आता दूषित होऊ नका म्हणे वक्ता. पंचप्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती. वासना मिश्रित प्राणजाती, देह सोडून या. वायो सरिसी वासना गेली, ते वायो रूपची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती. ढकलून दिले तेने दुःखवती, हस्तपादाधिक सर्पदृष्टी झाली यावरी. ती दिवसा उठवी धन्वंतरी, तेव्हा ते माघारी वासना येते की. कित्येक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती. यमलोकी होणे आणि ती माघारे प्राणी. कित्येक पूर्वी श्रापिले, ते शापे देह पावले. उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही. कित्येक बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक. फुंकिल्या सारिसा वारा गेला, वायो गेला तेथे वायुसूत निर्माण झाला. म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना, परंतु आहे. वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळतंत. मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे. कारणरूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूप वर्ते पिंडी. अनुमानिता तातडी अनुमानेना, परंतु आहे सूक्ष्म. जैसे वायोचे स्वरूप, सकळ देव वायोरूप आणि भूतसृष्टी. वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना. तैसे जाणीव वासना अतिसूक्ष्म. त्रिगुण आणि पंचभूते, हे वायोमध्ये मिश्रिते. अनुमानेना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये. सहज वायो चाले, तरी सुगंध दुर्गंध कळू आले. उष्ण शीतल तप्त निवाळे प्रत्यक्ष प्राणी. वायोचेनी मेघ ओळती, वायोचेनी नक्षत्रे चालती. सकळ सृष्टीचे वर्तती गती, सकळ तो वायो. वायुरूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते. विध केली या प्रेते सावध होती. राहणे ब्राह्मण संबंध जाती, राहणे ठेवणी सापडती. नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे. वारे निराळे न बोळे, देहामध्ये भरून डोळे. आळे घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी. ऐसा वायूचा विकार, एवंचे कळेना विस्तार. सकळ काही चराचर वायोमुळे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो चंचळ रूपे सृष्टी करता. न कळे तरी विचारी प्रवर्ता, म्हणजे कळे मुळापासून शेवटवरी. वायूची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी. मज निरूपावे जाणीव रूप मूळ माया. जाणीव जाते आपुल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वीवर्ते. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे. पुढे मागुता ओघलोटे भूमंडळे. तैसाच वायोमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर. कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे. वारी अंगावरून जाती, तेने हातपाये वाळती. वारा वाचता करपती आली पिके. नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी. वीज कडाडी अंबरी वायोमुळे. वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार. दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्वारी. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती. वायो करिता चालती नाना मंत्र, मंत्रे देव प्रकटती. मंत्रे भूते अघर करती, बाजी करी ओडंबरी करती मंत्र सामर्थ्य. राक्षसांची मावरचना, ते हे देवादिका कळेना. विचित्र सामर्थ्य नाना स्तंभ मोहनादिके. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे. नाना विकार सांगावे किती म्हणून. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा. महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. मंत्रीपक्षी आटोपिती, मुसके स्वापदे बांधती. मंत्री महासर्प खेळती आणि धनलाभ. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला. मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपणनाम समास आठवा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.